आजवर आपण परिचारक यांच्या सावलीखाली आपण होता. आता त्यांच्या आमदार येणाऱ्या विधानसभेसाठी आपण त्यांच्या विरोधात शेटू ठोकणार आहात का? मी आता कोणाच्या विरोध नाही. मी राष्ट्रवादीचं उमेदवारी मागितलेली आहे. त्याने जर मला उमेदवारी दिली तर मी उभा राहणार. परिचारक गटातून आपण बाहेर पडलात या माध्यमातून. आता काय ते सरळच आहे. परिचारकांनी तुतारीसाठी मागणी केलेली दिसते. मला माहीत नाही काय केलं. मला माहिती नाही ते. येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपण जर लढवत असाल तर परिचारकांची बी टीम असं म्हटलं जाईल का? आता मी त्याचं काय सांगणार आहे. कोण म्हणणार आहे त्याच्यावर अवलंबून. मी असं काही म्हणू शकतो. आपल्याला विधानसभेसाठी तुतारी शरद पवार गटातून लढावी यासाठी मोहिते पाटील गट आग्रही असल्याचं बोलले जाते. नाही, मोहिते पाटील गट तर आग्रही म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते सांगून त्यांची इच्छा असणारच आहे. परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असं. ही लोकांची मागणी. लोकांनी जवळजवळ 6 महिने झाले मला सांगितलं की तुम्ही लढवावं इलेक्शन. म्हणून मी यामध्ये मागणी करणार. मी करणार आहे. आता हे लोकांना विचारून अजून मी काय फॉर्म भरणार नाही, पण मी आता मागणी करणार. पंढरपूर मंगळवेढा साहेब मतदारामध्ये अनेक राजकीय नेते तुल्यबळ असं समजलं जातं आहे. या माध्यमागे आपला निभाव कशा पद्धतीने लागेल? मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ 40 वर्षात काम केलेलं आहे. आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे. आज आपण बघितलं तर मंगळवेढा तालुक्यातली नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले, पंढरपूर तालुक्यातले उपस्थित राहिलेले आणि जनता माझ्याबरोबर आहे. त्यामुळं मला काही त्याची अडचण नाही. आपल्याच गावातील परिचारकांचे समर्थक असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमनपद मिळावं यासाठी तुमचा हट्टास असल्याचं देखील बोललं जातं. मी स्वतः व्हाईस चेअरमन नको म्हणून सांगितलेला माणूस आहे. कालच्या टर्मला मी स्वतः मला व्हाईस चेअरमन नको, नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे. आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलतील आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व देऊ. म्हणजे हे न बोलण्यासारखे विषय. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मी सांगायचं आता 1.5 तास झाला कार्यक्रम चालू आहे. पण तुमच्या सभेच्या वेळेस डीजेचा आवाज चालू आहे. गावात विरोध होतो असं वाटतं? विरोध नाही. त्यांनी अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती. उलटं माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली. त्यांचं 6चं टायमिंग होतं, पण त्यांनी उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली. त्यांना धन्यवाद द्यायला तेवढी थोडी. आणि परत त्यांनी बंद केला होता. हे पण तुम्ही लक्षात घ्या, कारण त्यांना माहीत नव्हतं हे तुम्ही बोलतोय. ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी डीजेचा आवाज बंद केला. सोलापूर जिल्ह्यामध्ये सरळच आहे. त्यांची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही. लोकसभेच्या वेळेला मी काम तिकडं करत होतो माढा मतदारसंघात, आणि इथं आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तुम्हाला दिसतंय समोर निकालाच्या माध्यमातून. नाही काय तिकडं जर आपण एकटा राष्ट्रवादीचा प्रचार करत असतो तर हे तर येऊन BJP तर मी करू शकत नाही. आज पांढरक परिवाराचे नेते प्रशांत परिचारक हे पुन्हा निर्णय अजूनही जाहीर केलेला नाही. त्यांच्याबाबत म्हटलं जात आहे. असं असताना आपण आज निर्णय जाहीर केल्याचं त्याला पांढरक परिवाराचे बंड बनायचं. आता हे वैचारिक आहे. मला राष्ट्रवादीची भूमिका पटली म्हणून मी राष्ट्रवादी. ज्या परिचारक कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडवून आणला त्याच परिचारका कुटुंबांना सोडणे कितपत अयोग्य आहे? आता सगळेच राजकीय ज्या वेळेला गणित बदलते त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले. सगळ्यांनीच सोडले. मी जर नावं जिल्ह्यातले घेतली तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या त्या वेळेला बदललेल्या आहेत. आता सगळे मोहिते पाटलाकडे होती. सगळ्या जिल्ह्यानं मोहिते पाटलाला सोडले. शेवटी राजकारण आहे. ज्या त्या वेळेला जी गणित बदलत तशी बदलत असते. आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे. शून्यातनं पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं. पवारसाहेबांच्या भेटीचा काही मुहूर्त ठरला आहे?
नाही, अजून तर काय ठरलेलं नाही. तो आता मागणी केल्यानंतर भेटू आपण वेळ घेऊन त्यांना. सरकारी नागेश काका बसले जाऊन भेटून मागणी करून आले होते. काय हरकत नाही. आपण मागणी करण्यासाठी समर्थन नाही, आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार. मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकत. शेवटी आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे. ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करणार. म्हणून मी आज विचारायसाठी काही सभा नाही, कार्यकर्त्याचे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो होतो. परवा मी आमचे ठराविक लोक बोलून त्यांना विचारलं, बाबा असा निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला लावला आहे. तरीसुद्धा काही लोकांना माहीत नसतं म्हणून सगळे जनरल लोक बोलावून आपण निर्णय घेतला. मंगळवेढा मतदारसंघात आपण काही गावभेट दौरे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गावोगावी जाऊन काय संवाद साधणार आहे? साधलंच मी 2 महिने झालं साधतो संवाद. नाही 61व्या वाढदिवस आपल्या वाढदिवसानिमित्त कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी तेव्हा देखील संदेश दिला होता, माझी सर्व ताकद पणाला लावून आपल्याला या मतदारसंघामध्ये ताकद येईल. की योग असं होईल का? बघू आता काही ज्या वेळेला तिकीट होईल त्यावेळेला बघू.